आज पोरं हाताशी होती ना, खूप मोठं काम करून घेतलं यांनी. काय झालं, खालच्या शेतामध्ये पावळ्या राहिल्या होत्या आणि इथं पावसाचं वातावरण झालं. आधीच एक पाऊस मोठा पडून गेलाय. तर तुम्ही पाहिलंच आहे आमच्या इकडं मागच्या ब्लॉगमध्ये कशी तऱ्हा झाली. मग आता वैसं आभाळ मोकळं होतं. म्हणलं चला घेऊया आता सगळं वाहून खालच्या शेतातल्या पावळ्या. आता ह्यांनी खालून एवढ्या पावळ्या सगळ्या वाहून आणल्या आणि इथं आता रचून ठेवल्या बैलगाडीमध्ये मस्तपैकी. आता त्यांनी कसं काय केलं ते बघाच तुम्ही. हा कसला वेल आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का? हा बहुतेक करपुलीचा वेल आहे आणि पावसाळ्यात त्यांना ह्याला करपुले लागतात आणि ती भाजीला लई छान लागतात बरं का. मस्त रानातली भाजी इथे आपली. जेव्हा त्याला फळं लागतील तेव्हा तुम्हाला दाखवीनच मी. पण अजून कुणाला याविषयी काही माहिती असेल तर मला नक्की सांगा. मस्त वेल आलेला आहे उगून. आता ह्याची ना छानपैकी काहीतरी सोय केली पाहिजे बरं का. मी तोवर आहे ना इकडं मस्त झाडांना पाणी घालत होते. आपल्या सगळ्या शेवग्यांच्या झाडांना पाणी घालून घेतलं आज पोटभर. बरेच दिवस झाले मोटर काढून ठेवली होती विहिरीतनं, त्यामुळं पाणी नव्हतं. आभाळ बघा कसलं छान दिसतंय मस्तपैकी. आणि ती आमची विहीर आहे पलीकडं आणि हे आपलं शेड आहे मस्त कोंबड्यांचं. कोंबड्या चरतात ते इकडं तिकडं. आता जरा त्या जुन्या व्हायला लागल्यात ना, सगळ्या अशात बरं आता हिंडत फिरत असतात. त्यांचं काय आता टेन्शन नाही राहिलं त्यांना कसलं. बघा कसं मस्त झाड आहे आमची. वातावरण एकच नंबर आहे इकडं शेतावर. कुणी पण या कधी पण या सगळ्यांना चांगलंच वाटेल. ह्या कोंबड्या बघा काय करते ते, माती ना अशी पायाने उकरते ते आणि परत त्याचे चोच मारते ते. नक्की या काय करीत आहेत मला तर काही त्यांचं लक्षातच येत नाही. तुम्हाला कुणाला याबद्दल काही माहिती असेल तर नक्की मला सांगा बरं का. या नक्की पायाने माती उकरीतात आणि त्यातलं नक्की काय खात्यात याचा मला काही अंदाज नाही आहे. बघा सगळे एका पाठोपाठ एक 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 करीत सगळ्या कोंबड्या यायला लागल्या. आणि आता ते सगळ्या शेतभर हिंडतात. जेव्हा नवीन आणल्या ना तेव्हा अजिबात इकडे येत नव्हत्या. हे बघा पाणी देते ते मी झाडांना सगळीकडं आणि इकडं शेतामध्ये ना पोरं अशी एक 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 चांगल्या चांगल्या पावळ्या काढते ते हे. मी झाडांना पाणी देत होते तोवर दोघा ह्या तिघा जणांनी हे सगळं उरलेल्या पावळ्या गोळा केल्या, निवडून निवडून बाजूला काढल्या. आणि मग ह्यांनी काय केलं, सगळ्या ह्या पावळ्या आहे ना भारं बांधून बांधून आहे ना ह्या वरच्या शेतामध्ये वाहून आणल्या. हा ना आज त्यांच्याकडनं लय काम झाले आणि मेन म्हणजे पोरांची इतकी मदत झाली. त्यांनी लय मदत केली आता मामाला. बघा ह्यांनी एवढा मोठा भारा एकट्याने उचलला आणि एकट्याने सगळं एवढं सगळं वाहून आणलं वरती. त्यांना मी तर काही मदत नाही केली आज त्यांना, कारण मला एकच काम दिलं होतं सगळ्या झाडांना पाणी द्यायचं. पाईप पण वाढायला लागतो आणि भरपूर झाड आहे त्यात पण 1-2 तास निघून जातात आपोआप. नका कारभारी लय जोरात आहे आमची. मग खालच्या शेतातून तिकडं त्या शेडपर्यंत एवढं सगळं वाहत न्यायचं पावळ्या आणि तिकडं नेऊन टाकायचं. मी ना शेडपासून झाडांना पाणी देत देत आले होते. आता इकडं पार टोकाला आले, विहिरीजवळ आलेली. बघा एवढ्या झाडांना पाणी देत मी इकडं आले बरं का. बांधाला पण झाडं आहे, ह्या खालच्या बांधाला झाडं आहे, शेतात झाडं आहे. आता आहे ना विहिरीजवळ आले तर चला मी तुम्हाला विहीर दाखवते आमची. तिकडं वरती देऊळ आहे बरं का आमचं. तुम्ही जत्रेचा ब्लॉग बघितला ना. हां, विहिरीमध्ये अजून एवढं पाणी शिल्लक आहे त्यामुळं अजून तरी काही टेन्शन नाही. आता ह्यांचं सगळं वाहून झालं. आता यांनी नाही तर बैलगाडीमध्ये ते सगळ्या पावळ्या रचून ठेवायचं काम चालू केलं. यांचं हे काम चालूच होतं तोवर मी यांचा थोडाफार व्हिडिओ काढून घेतला. मग उरलेली माझी कामं केली. वरती शेडवरती गेले. वरच्या साईडला आहे ना मोटार बंद करायचं बटन आहे, ते बंद करून आले आणि पाणी ठेवलं कोंबड्यांना आतमध्ये शेडमध्ये. सगळ्या कोंबड्या इकडे तिकडे हे हाणल्या, जरा तिकडून विहिरीच्या तिकडे गेल्या होत्या ना त्यांना जरा इकडं हुसकीत आणल्या. आणि नंतर यांचं चाललंय बघा काम मस्तपैकी. त्यांना मी बोलले तिकडं डोंगरामध्ये पहिला पाऊस झाला ना, बरीच हिरवळ आली ते उगून. मी तिकडं जाऊन येते, मला तिकडं व्हिडिओ काढायचे ते. ते हे बोलले जा तुझं काम तू पूर्ण करतावर आम्ही तिघंजण आहेच, सगळं आम्ही करून घेतो, इथलं उरकून घेतो. पोरांची आज लय मदत झाली बरं का. आमची पोरं लय कष्टाळू आहे, तशी कोणत्या कामाला नाही म्हणत नाही अजिबात.
मग मी त्यांना विचारून इकडं आले वरच्या माळामध्ये. बघा ही करवंदीची जाळी तुम्ही आपल्या करवंदीच्या ब्लॉगमध्ये पाहिली असेल, अख्खी जळून गेली होती. आता कसली भारी, त्या एक पावसाने तिला अख्खी अशी पालवी फुटली. इकडं डोंगरामध्ये पण छोटी छोटी सगळीकडे आहे ना अशी गवतं उगून आले ते. आणि आता मी माळा त्या हे सगळं जळून गेलं होतं. डोंगराला आग लागली होती ना त्याच्यामध्ये. आमची एवढी मोठी भेंडी पण जळून गेली. अख्खीच्या अख्खी पार खाली कोसळली. आणि तिकडं इथून या मांदापासून आमची शेतं लागत आहेत तिकडं खाली. बघा आपलं शेड पण दिसतं इथनं. मी इकडं आले थोडीशी, मला जरा बघायचं तर कोंबड्यांची पावर बघा आता कुठं आल्यात ह्या बाया चरायला. पार इकडं आल्यात वरच्या माळाला. आणि हा ओढा आहे ना खूप वाहतो, पावसाळ्यात फुल पाणी असतं इथं. लय भारी वाटतं. पावसाळ्यातले ब्लॉग बघायला तुम्हाला आणखी मजा येणार आहे बरं का, कारण इथं वातावरणच तेवढं भारी असतं मस्तपैकी. अशी निसर्ग सौंदर्यात असतं. बघा छोटी छोटी पालवी असली छान उगून आली आता डोंगराला. काही दिवसांनी आता ही अजून गडद होईल, मग तर लयच भारी वाटेल. तुम्ही ना नेहमी माझे ब्लॉग बघत जा, तुम्हाला इथलं सगळं वातावरण कळेल, पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल आणि तुमचं मन नक्की प्रसन्न होईल. मी तुम्हाला त्याची गॅरंटी देते. मी अजून नवीन आहे, नवीन ब्लॉगर आहे मी. मला अजून व्यवस्थित इतकं काही बोलता येत नाही आहे, पण मी शिकन हळूहळू आणि नक्कीच तुम्हाला माझ्या सगळ्या भावना तुमच्यापर्यंत पोचवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि हो, सध्या मला तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे. तुम्ही सगळ्यांनी ना आपल्या या वावरोशनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा, लाईक करा. तुमच्या मदतीची आता मला खरंच गरज आहे. आता मी तिकडनं येस्तोवर इकडं बघा ह्यांचं सगळं काम ओके झालं. ह्यांनी सगळं झाकून पाकून ठेवलं. कोंबड्यांना एक नवीन जागा झाली आता चरायला आणि बसायला. बघता का, लगेच थोड्याशा पावळ्या ठेवल्यात. आमची गोठ्यात जनावर आहे ना, गाय आहे, एक बैल आहे, आमची 3-4 कुत्री असतात इकडं वरती शेतावर, त्यामुळे यायलाच लागतं त्यांच्यासाठी. उरलेली सगळी सटरफटर कामं आता आम्ही करू. आता ना संध्याकाळचे 8 वाजलेले आहे आणि आत्ताशी आमचं इथलं सगळं आवरलेलं आहे. आज यांनी तर खूपच काम केलेलं आहे, तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच इथे. आणि आता आम्ही घरी निघालोय. बाय.